पण हस्तलिखिताच्या स्वरूपामध्ये अधिकाधिक मराठी अविकृत अवस्थेमध्ये जर समजा कुणी जतन करून ठेवली असेल तर ती महानुभावीय सांप्रदायिकांनी जतन करून ठेवली. ज्यांची मातृभाषा ही पंजाबी आहेत ते ज्या वेळेला या संप्रदायाच्या ग्रंथांचं वाचन करतात त्यावेळेला ते ग्रंथांचं वाचन मराठी भाषेमध्ये करतात. ही जी महानुभावांची असणारी अभ्यास पद्धती आहे, या अभ्यास पद्धतीचा स्वतंत्रपणाने अभ्यास करण्याची खरं तर गरज आहे. चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अखिल भारतीय महानुभाव परिषद नागपूर जिल्हा आणि विदर्भ गौरव प्रतिष्ठान नागपूर यांच्या वतीनं ज्ञानतपस्वी श्रद्धेय डॉक्टर बाबासाहेब बिडकर यांचा अमृत महोत्सवी सोहळ्याचं हे आयोजन इथं करण्यात आलेलं आहे. त्यांच्या मानपत्रातनं आणि डॉक्टर कोमल ठाकरे यांनी ज्या पद्धतीने त्यांच्याविषयी आपल्याला काही माहिती दिली त्याच्यामधनं बाबासाहेब बिडकर यांच्या संदर्भामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने अनुभवलेलं आहे. या कार्यक्रमाचे असणारे अध्यक्ष माननीय कवीश्वर कुलाचार्य महंत श्री कारंजेकर बाबा, माहूर पीठाधीश महंत श्री माहूरकर बाबा, महंत श्री साळकर बाबा, महंत श्री न्यायंबास बाबा शास्त्री, या प्रतिष्ठानचे असणारे अध्यक्ष आणि आज ज्यांची माझी खरं म्हटलं तर भेट झाली. नागपूर म्हटल्यानंतर एखादं गाव ओळखलं जातं ते एखाद्या व्यक्तीमुळे खरं म्हटलं तर ओळखलं जातं. नागपूर ज्या वेळेला ओळखलं जातं म्हणजे नागपूर खरं म्हटलं तर मुख्यमंत्र्यांमुळे सुद्धा ओळखलं जातं. पण मुख्यमंत्र्यांमुळे नाही, मला जे नागपूर माहीत झालं त्याच्यामधली जी महत्त्वाची व्यक्ती ज्यांच्याविषयी मला माहिती होतं त्याच्यामध्ये गिरीश भाऊ गांधी हे पण होते. त्याच्यानंतर अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे असणारे जे अध्यक्ष आहेत आदरणीय पुरुषोत्तम ठाकरे साहेब आहेत, माझे मित्र आणि आपल्या विद्यापीठाचे मराठी भाषा विद्यापीठाचे जे कुलगुरू आहेत असे असणारे डॉक्टर अविनाश आवलगावकर इथं आहेत. या ग्रंथाचे असणारे संपादक डॉक्टर कोमल ठाकरे, डॉक्टर संजय जगताप आणि याच्या व्यतिरिक्त महानुभाव संप्रदायामध्ये असणारे अनेक जाणकार मंडळी इथं उपस्थित झालेली आहेत. खरं म्हटलं तर पुस्तक प्रकाशनाचा सोहळा अभिष्ट चिंतनाच्या बरोबरीने असणारा हा पुस्तक प्रकाशनाचा सोहळा आहे आणि त्याच्यामुळे पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यामध्ये खरं तर पुस्तकाच्या संदर्भामध्ये अधिक बोलायला पाहिजे. या पुस्तकाची प्रस्तावना मी लिहिलेली जरी समजा असली तरी देखील एक थोडंफार पद्धतीने काही एक सांगण्याचा प्रयत्न मी माझ्या परीने करणार आहे. इथं मला अतिशय समाधान आहे की या कार्यक्रमासाठी म्हणून अनेक महानुभाव महंत, अनेक तपस्विनी साध्वी इथं उपस्थित आहेत. याच्या व्यतिरिक्त काही जाणकार मंडळीसुद्धा इथं उपस्थित झालेले आहेत आणि मुख्य म्हणजे या ग्रंथामध्ये ज्यांनी लेखन केलेलं आहे अशामध्ये असणारे लेखकसुद्धा इथं उपस्थित आहेत. या सगळ्या लेखकांना खरं म्हटलं तर मी सर्वप्रथम धन्यवाद देतो, कारण त्यांच्या लेखनातनं हा ग्रंथ सिद्ध झालेला आहे असं आपल्याला निश्चितपणाने म्हणता येऊ शकतो. मी माझ्या विवेचनाला प्रारंभ करण्यापूर्वी आपल्या सगळ्यांना मी मनापासून दंडवत प्रणाम करतो आणि त्याच्यानंतरच मी खरं म्हटलं तर बोलतो. मला खूप विस्तारानं बोलता आलं असतं आणि आवलगावकर सरांनी मला सांगितलं तसं पण की काही नाही, आता आपण प्राध्यापकच आहोत, एकदा बोलायला सुरुवात झाल्यानंतर नाही थांबलं तरी चालू शकतं भाऊ. पण तसं काही मी करणार नाही, कारण मगाशी सूत्रसंचालक बोलताना असं म्हणाले की नाही भाऊ बराच वेळ झालेला आहे, आपल्याला बरेच कार्यक्रम घ्यायचे आहेत हे त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे मी शक्य तितकी आवर घालण्याचाच प्रयत्न मी निश्चितपणानं करणार आहे. पण काही गोष्टी सूचित होणं मला अतिशय महत्त्वाचं वाटतं, कारण महानुभाव संप्रदायाच्या संदर्भामध्ये जेव्हापासून मी अभ्यास करायला लागलो, ज्या विद्यापीठामध्ये मी शिकवत होतो त्या विद्यापीठामध्ये खूप पोथ्या खरं म्हटलं तर पंथाच्या गोळा केलेल्या होत्या आणि त्या पोथ्यांचं जतन करण्याचं जे काम होतं ते आमच्याकडे होतं. महानुभाव संप्रदायाने इतकी प्रचंड मोठी ग्रंथसंपदा निर्माण केली
ती संपदा जर समजा आपण बघितली, त्या सगळ्या ग्रंथसंपदेकडे बघितलं, त्या सगळ्या साहित्याकडे बघितलं की मग आपल्याला असं लक्षामध्ये येतं की या संप्रदायाने आपली मराठी जी आहे ती खऱ्या अर्थानं समृद्ध केलेली आहे. म्हणजे खरं सांगायचं तर परिस्थिती अशी आहे की महानुभावांचे सगळेच ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. काही ठराविक ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत आणि अनेक पोथ्या अशा आहेत की ज्या अद्यापपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी पडून आहेत. म्हणजे ज्या रिद्धपूरला आपलं विद्यापीठ आहे त्याच रिद्धपूरमध्ये सुद्धा असणारं जो दुर्मिळ हस्तलिखितांचा संग्रह आहे तो जरी समजा आपण बघितला, आमच्या विद्यापीठात जर समजा आपण कधी आलात तर तिथे असणारी आमची पोथीशाळा जर समजा बघितलीत, फलटणमध्ये असणारं जे केंद्र आहे तिथं जर समजा बघितलं, संभाजीनगरमध्ये असणारं जे श्रीकृष्ण मंदिर आहे तिथं जरी समजा आपण बघितलं, तर अशा अनेक ठिकाणी महानुभावांची असणारी हस्तलिखितं जी वेगवेगळ्या लिप्यांमध्ये लिहिली गेलेली आहेत. म्हणजे त्या लिप्यांच्या संदर्भामध्ये फारसं जाणीवपूर्वक असणारं जे काम आहे ते काम झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. म्हणजे किती लिपी आहेत त्याच्याविषयीसुद्धा त्याच्यामध्ये 2-3 मतं आहेत खरं म्हटलं तर. की काही जण म्हणतात 52 लिपी आहेत, काही जण म्हणतात 28 लिपी आहेत. मला माहीत असणाऱ्या लिप्या फक्त मी सांगतो तुम्हाला. म्हणजे सकळा लिपी आहे, सुंदरा आहे, पारमांडल्य आहे, वज्र नावाची लिपी आहे. आणि जळगावमध्ये असणारे वसंत त्र्यंबक पाटील यांच्यासारख्या व्यक्तीनं या लिप्यांच्या संदर्भामध्ये काम केलेलं आहे. परंतु ते पंथामधले नव्हते, पंथाच्या बाहेरचे होते, त्याच्यामुळे त्यांची फारशी दखलसुद्धा घेतली गेलेली नाही. मी मुद्दामून आपण सगळे आदरणीय इथं आहात म्हणून मला हे सांगणं अत्यंत आवश्यक आहे की अशा प्रकारचं जे काम असतं, म्हणजे समजा लिपीशास्त्राच्या संदर्भामध्ये अनेक सांकेतिक लिप्या महानुभावांनी दिल्या. खरं म्हटलं तर ज्या अभिजात मराठीचा आपण विचार करतो त्या अभिजात मराठीचा विकास जो होत गेला त्याचे मध्ययुगीन कालखंडामधले पुरावे जर समजा बघायचे आपण ठरले तर या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेले जे वेगवेगळे धर्मसंप्रदाय आहेत त्याच्यामध्ये नाथ संप्रदाय आहे, महानुभाव संप्रदाय आहे, वारकरी संप्रदाय आहे, समर्थ संप्रदाय आहे, सूफी संप्रदाय आहे, असे अनेक जे संप्रदाय आहेत त्या संप्रदायांनी हे सगळं निर्माण केलेलं आहे. पण हस्तलिखिताच्या स्वरूपामध्ये अधिकाधिक मराठी अविकृत अवस्थेमध्ये जर समजा कुणी जतन करून ठेवली असेल तर ती महानुभावीय सांप्रदायिकांनी जतन करून ठेवली. मला सांगण्याचा मुद्दा असा आहे की आम्ही मराठी भाषक जे आहोत, आम्ही मराठी भाषक आपल्या सगळ्या या सांप्रदायिकांनी तुमच्या या मठपरंपरेने जे जे काही जतन करून ठेवलेले तुमच्याविषयी आम्ही कृतज्ञ राहणं अत्यंत गरजेचं आहे. होतं काय माहिती आहे का की अभ्यासक आणि उपासक यांच्यामध्ये अंतर पडलेलं आहे. म्हणजे एका बाजूला अभ्यास करणारे लोक आणि दुसऱ्या बाजूला सांप्रदायिक असणारे लोक. म्हणजे या सांप्रदायिकांच्या अभ्यासाचं काही महत्त्व नाही का? खरं म्हटलं तर सांप्रदायिकांनी हे वाङ्मय जतन करून ठेवलं, सांप्रदायिकांनी या वाङ्मयाचा खऱ्या अर्थानं विचार केला, सांप्रदायिकांनी याच्यातल्या अनेक गोष्टी सूचित केल्या आणि त्याच्यानंतर मग अभ्यासकांना हे वाङ्मय अभ्यासासाठी म्हणून उपलब्ध झालं. मग असं जर समजा हे वाङ्मय जे महानुभाव सांप्रदायिकांनी दिलेलं आहे तर त्या सांप्रदायिकांच्या संदर्भामध्ये आपल्या मनामध्ये कृतज्ञतेची भावना असणं अत्यंत गरजेचं आहे असं मला सहजपणाने सांगावंसं वाटतं. तसं महानुभाव संप्रदायाच्या संदर्भामध्ये सर्वज्ञ चक्रधर असतील किंवा श्री गोविंद प्रभू असतील यांचं सगळं या लोकांनी वाङ्मय निर्माण केलं का असा सुद्धा एक खरं म्हटलं तर प्रश्न निर्माण होऊ शकेल. आपल्याला असं लक्षामध्ये येईल की सर्वज्ञ चक्रधरांच्या असणाऱ्या उक्ती त्यांनी जे जे काही सांगितलेलं आहे त्या सगळ्यांचं संकलन करून आपल्याला या महाराष्ट्रामध्ये माहीम भटाने लीळाचरित्रासारखा एखादा ग्रंथ दिला. त्याच माहीम भटाने आपल्याला गोविंद प्रभू चरित्रासारखा सुद्धा ग्रंथ दिला. महानुभावांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य जर समजा कोणतं असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कधीही कुठेही म्हणजे ज्या कालखंडापासून आपल्याला मराठी लक्षामध्ये येते 12व 13वं शतक, तर या 13व्या शतकामध्ये जेही काही लेखन झालेलं आहे ते लेखन प्रामुख्यानं पद्यामध्ये झालेलं आहे. फक्त एकमेव महानुभाव संप्रदाय आहे की ज्यांनी मराठीचं लेखन गद्यामध्ये केलेलं आहे.
आणि मराठी गद्याच्या विकसनाची वाट ज्यांनी दाखवली त्या महानुभाव संप्रदायामध्ये असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहे त्याच्यावरती खरं म्हणतं तर डॉक्टर बाबासाहेब बिडकर यांनी लेखन केलेलं आहे. म्हणजे मला हे अतिशय महत्त्वाचं वाटतं. का महत्त्वाचं वाटतं? महानुभाव संप्रदाय हा केवळ महाराष्ट्रापुरता सीमित नाही, हा संप्रदाय संपूर्ण भारतभर पसरलेला आहे. म्हणजे दक्षिण दिशेमध्ये जाऊ नये वगैरे वगैरे असं जरी सर्वज्ञ चक्रधरांनी सांगितलेलं असतं तरी त्याची कारणं निराळी होती. चित्रीचीही स्त्री न पाहावी असं जरी समजा सूत्रपाठामध्ये येणारं एखादं सूत्र असलं तरी त्याची कारणं काहीतरी वेगळी आहेत आणि ती सुद्धा समजून घेण्याची आपल्याला गरज आहे. मला सांगण्याचा मुद्दा असा आहे की महानुभाव संप्रदाय हा अगदी थेट पाकिस्तानमध्ये सुद्धा होता. पाकिस्तानमध्ये असणारा संप्रदाय ज्या वेळेला आपल्याकडे फाळणी झाली, फाळणीच्या नंतर तिथे असणारे सांप्रदायिक जे आहेत ते सांप्रदायिक आपल्याकडे इकडे बंगालमध्ये असतील किंवा प्रामुख्यानं पंजाबमध्ये असतील तिथं येऊन स्थिरावले. आणि मग आपल्याला असं लक्षामध्ये येईल की महानुभाव संप्रदायामध्ये पंजाबमध्ये ज्या पद्धतीने सगळा महानुभाव संप्रदाय विकसित झाला तो जयकृष्णी पंथ म्हणून ओळखला गेला. जे आम्ही महानुभाव पंथ असं म्हणतो, काही जण त्याला अच्युत पंथ असं म्हणतात, काही जण त्याला परमार्ग असं म्हणतात, काही त्याला भटमार्ग असं सुद्धा म्हणतात. अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला गेलेला हा जो संप्रदाय आहे या संप्रदायाच्या संदर्भामध्ये मला आपल्या भारताच्या एकतेचं एक वेगळं वैशिष्ट्य असं जाणवतं की इथं पंजाबमधले असणारे पुरी साहेब वगैरे आलेले आहेत. मला याची जाणीव आहे की हे लोक जे महानुभाव संप्रदायाशी संबंधित आहेत, ज्यांची मातृभाषा ही पंजाबी आहेत, ते ज्या वेळेला या संप्रदायाच्या ग्रंथांचं वाचन करतात त्यावेळेला ते ग्रंथांचं वाचन मराठी भाषेमध्ये करतात. आता मला सांगा हे कुणाच्या बाबतीत घडतं? हे महानुभाव संप्रदायाच्या संदर्भामध्ये घडलेलं आहे असं आपल्याला लक्षामध्ये येतं. पण मग याच पंजाबी लोकांच्यासाठी हिंदी भाषक पट्ट्यामध्ये जे जे कोणी महानुभाव कार्यरत आहेत त्यांच्यासाठी म्हणून इथे असणारी महानुभावांची ही जी ग्रंथसंपदा आहे या ग्रंथसंपदेविषयी काही सांगणं गरजेचं आहे असं वाटणारे जे आहेत ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब बिडकर. जे डॉक्टर बिडकरांचं वेगळेपण जर समजा मला काय जाणवतं असेल तर ते हे खरं म्हटलं तर जाणवतं. मी खरं म्हटलं तर त्यांच्यातल्या या प्रस्तावनेमध्ये मला जे काही म्हणायचं आहे ते मी म्हटलेलं आहे. मी काही आधिक्यानं सांगण्याची गरज आहे असं मला निश्चितपणाने वाटत नाही. परंतु काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे म्हणून खरं म्हटलं तर मी हे सांगतो आहे. म्हणजे आपल्याला असं एक लक्षामध्ये येईल की महानुभावांनी नंतरच्या काळात म्हणजे आजच्या काळात महानुभाव संप्रदाय हा जर समजा 13व्या शतकामध्ये आहे तर 13व्या शतकाच्या नंतर आज 21व्या शतकात ज्या वेळेला आपण येतो त्यावेळेला महानुभावांची कोणती निर्मिती आहे असा प्रश्न निर्माण होतो. आणि या प्रश्नाचं उत्तर जर समजा शोधायचं असेल तर आपल्याला असं लक्षामध्ये येतं की महानुभावांनी मराठीमध्ये अलीकडच्या आकृतिबंधामध्ये कवितासुद्धा लिहिलेल्या आहेत, कादंबरीसुद्धा लिहिलेली आहे. म्हणजे इथं सोनपेठकर बाबा बसलेत आमचे, त्यांचा उल्लेख मला न करणं गरजेचं आहे. बाबुळगावकर शास्त्रींसारखा माणूस, महंत बाबुळगावकर शास्त्री जे आहेत जे आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत त्यांच्या जवळ राहतो मी म्हणून सांगतो आहे मी हे आपल्याला. नागराज बाबा ते तर आमच्या संभाजीनगरमध्ये होतेच, ज्यांनी अनेक ग्रंथ अनेक पोथ्या खरं म्हणतात तर अभ्यासकांना उपलब्ध करून दिलेल्या होत्या. इथं अभ्यासक आणि उपासक मला सांगण्याचा मुद्दा जो आहे तो असा होता की हे सगळे जे महानुभाव सांप्रदायिक आहेत या महानुभाव सांप्रदायिकांनी हे जे वेगवेगळ्या पातळ्यांवरती केलेलं जे काम आहे ते काम अत्यंत महत्त्वाचं आणि मोलाचं आहे असं लक्षामध्ये येईल. पण त्यांनी ज्या वेळेला आधुनिक पद्धतीने लेखन केलं त्या आधुनिक पद्धतीने लेखन करत असताना तुमच्या 20व्या शतकामध्ये स्वतःचे असणारे अनुभव मांडले. म्हणजे काल परवाच्या अजिंठ्याच्या कार्यक्रमात तर जी गझल सादर करण्यात आली ती अस्थिपरीशी संबंधित होती. आता अस्थिपरी हा जो विषय आहे तो आचरणाशी संबंधित असणारा विषय आहे, पण त्याची गझल त्याच्यावरती सुद्धा आपण गझल लिहू शकतो. तो लिहिणारा माझाच विद्यार्थी आहे. मला सांगण्याचा आणखीन मुख्य उद्देश असा आहे की हे सगळं ठीक आहे पण हिंदी भाषिकांसाठी आम्ही काय करतो या प्रश्नाचं उत्तर काय.
या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल. जर पंजाबमधली माणसं, हिंदी भाषिक पट्ट्यातली माणसं जर समजा आपलं हे मराठी वाङ्मय महानुभाव संप्रदायाची असणारी ही जी ग्रंथसंपदा आहे तिच्याविषयी एवढी आस्था बाळगतात, तिच्याविषयी एवढा आदर बाळगतात, तिच्या संदर्भामध्ये त्यांना काही वाटतं, तर त्याच्यासाठी म्हणून आपण काहीतरी करायला पाहिजे ना. मला असं वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनाची ही प्रेरणा असावी आणि या प्रेरणेतून खरं म्हटलं तर त्यांनी ते लेखन केलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. बाबांनी ते हिंदीमध्ये लेखन केलेलं आहे, हे अत्यंत मोलाचं केलेलं काम आहे असं म्हणावं लागेल. आणि एका अर्थाने महानुभाव परंपरेमध्ये महत्त्वाची असणारी गोष्ट म्हणजे त्यांची असणारी अभ्यासाची पद्धती, जी बाहेरच्या लोकांना माहितीच नाही. आता माझ्यासारख्या माणसाला ही कसं काय पद्धती कळाली, तर त्याचं कारण म्हणजे महानुभाव आश्रमामध्ये जाण्याचा योग मला आला. म्हणजे मला हे माहितीच नव्हतं की लीळाचरित्राचा घोक घेतला जातो, हे माहितीच नव्हतं मला. ज्या वेळेला मी अभ्यासाला सुरुवात केली त्यावेळेला संभाजीनगरचा आश्रम तर सोडाच तुम्ही, पण वांबोरीचा आश्रम जो आहे, मामा जिथं आहेत बा, मामांच्या आश्रमामध्ये असेल, अजिंठ्याच्या आश्रमामध्ये असेल, असे काही आश्रम किंवा अनेक लोकांशी चर्चा केल्यानंतर काही गोष्टी लक्षात आल्या. ही जी महानुभावांची असणारी अभ्यास पद्धती आहे, या अभ्यास पद्धतीचा स्वतंत्रपणाने अभ्यास करण्याची खरं तर गरज आहे. म्हणजे तुम्ही बघा की मराठीमधल्या व्याकरणाचा उल्लेख केला जातो. मराठीतलं पहिलं व्याकरण जर समजा कोणाचं असेल, व्याकरण म्हटलं की आम्ही नाव घेतो ते पाणिनीचं नाव घेतो, पण पंचवार्तिकाचं काय करायचं हा प्रश्न आहे ना. म्हणजे पंचवार्तिकासारखं असणारं जे व्याकरण आहे त्या व्याकरणाच्या संदर्भामध्ये सांगितलं गेलं पाहिजे. लीळाचरित्र हा आद्य चरित्र ग्रंथ आहे, आद्य गद्य ग्रंथ आहे असं आम्ही म्हणतो, हेही ठीक आहे, पण आद्य व्याकरण ग्रंथ कोणाचा, आद्य कवयत्री आम्हाला माहिती आहे, पण अशा अनेक आद्यत्वाच्या असणाऱ्या गोष्टी महानुभाव संप्रदायामध्ये आहे, त्या हिंदीमध्ये नेण्याचा सुद्धा प्रयत्न बाबांनी केलेला आहे. आणि बाबांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी जी ग्रंथसंपदा, ज्या 17-18 ग्रंथांचा उल्लेख आत्ता इथं खरं तर झाला, त्या जर समजा आपण पाहिल्या तर आपल्याला असं लक्षामध्ये येईल की नागदेवकी आत्मकथा हे एका बाजूला आहे, हे जसं दिसतं आपल्याला, तसं जयकृष्णी समाज परिचय नावाची जी ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केलेली ती सुद्धा वेगळ्या प्रकारची असणारी ग्रंथसंपदा आहे. औसाची आत्मकथा, म्हणजे औसा आम्हाला माहिती आहे मराठी माणसांना, पण पंजाबी माणसांना, हिंदी भाषक माणसांना ती कुठे माहिती आहे, ती त्या लोकांच्या समोर उलगडून सांगण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. याचा अर्थ मला सांगायचा आहे तो असा की ज्या वेळेला पंजाबी लोक आता हिंदीमधनं याचा अभ्यास करतील त्यावेळेला त्यांच्या दृष्टिकोनातनं महानुभाव संप्रदायामध्ये असणारं वाङ्मयीन दृष्टिकोनातनं असणारं जे मोठेपण आहे ते त्यांच्या लक्षामध्ये येऊ शकेल. तिथे असणारे जे कोणी तरुण अभ्यासक असतील, तिथे असणारे कोणी जे जिज्ञासू असतील, त्या जिज्ञासूंना त्याचासुद्धा उपयोग होऊ शकेल. या ग्रंथामध्ये काय म्हणजे आता असे अनेक याचे दाखले देता येऊ शकतात. उदाहरणार्थ इथं डॉक्टर आबलगावकर बसलेले कुलगुरू, ते खरं म्हटलं तर माझे गुरुवर्य आहेत, ते म्हणत नाहीत हा माझा विद्यार्थी आहे म्हणून, पण त्याचं कारण असं आहे की ते माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत, मी त्यांच्यापेक्षा वयाने मोठा आहे आणि तरीही ते माझे गुरुवर्य आहेत. म्हणजे हे असं घडत असतं, पंथ संप्रदायांमध्ये सुद्धा असं घडत असतं असं आपल्याला लक्षामध्ये येईल. माझा सांगण्याचा मुद्दा असा की डॉक्टर आबलगावकरांनी याच्यामध्ये सूत्रपाठावरती जे चिंतन केलेले ते चिंतन अतिशय महत्त्वाचं आहे. सूत्रपाठ हा ग्रंथ जो महानुभावांच्यासाठी म्हणून त्याला वेदाचं असणारं स्थान आहे. सूत्रपाठ हा अत्यंत महत्त्वाचा असणारा ग्रंथ आहे, तो आपल्याला लक्षामध्ये येतो. त्याच्या संदर्भातलं चिंतन त्यांनी मांडलेलं आहे. आणि काही आणखीन वेगवेगळे ग्रंथ आहेत, ते जर समजा आपण पाहिले म्हणजे याच्यामध्ये एक कोणी लिहिलंय माझ्या लक्षात नाही येणार, पण अनंत के यात्री या नावाचा जो एक ग्रंथ आहे, त्या अनंत के यात्री नावाचा ग्रंथ, हा ग्रंथ कसा आहे, हा व्यक्तिचित्रणपर असणारा ग्रंथ आहे. मग या ग्रंथामध्ये नेमकं काय आलेलं आहे हे जर समजा पाहिलं तर नीळभट भांडारेकर, महादेव भक्त, नाथोबा आणि नागांबिका या 4 जणांच्या संदर्भामध्ये आलेलं जे वर्णन आहे ते वर्णन त्यांनी केलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ नीळभट भांडारेकर
यांच्या पत्नीची मनोवस्था कोणत्या प्रकारची झालेली होती. हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. महानुभावांनी स्त्रियांना फार प्राधान्य दिलेले वगैरे असं म्हटलं जातं, पण त्याच संप्रदायामध्ये असणारे पुरुष आणि त्यांचं जर समजा लग्न झालेलं आहे, ते गृहस्थाश्रमी आहेत, तर त्यांनी संन्यास जर समजा स्वीकारायचं, त्यांच्या पत्नीची होणारी जी कोणती अवस्था असेल तर ती कोणत्या प्रकारची असेल. आपल्याला असं लक्षामध्ये येईल, बाबासाहेब बिडकरांचं लक्ष कशावरती आहे. जे एखादा लेखक ज्या वेळेला लिहितो ना, त्यावेळेला त्या लेखकाचा असणारा जो उद्देश असतो, तो उद्देश कोणत्या प्रकारचा असतो हे आपल्याला लक्षामध्ये येऊ शकेल. किंवा भक्तियोगसारखा असणारा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे, ज्याच्यामध्ये ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ ही जी गोष्ट आहे, जी महानुभाव पंथाशी संबंधित असणारी गोष्ट आहे, त्याच्या संदर्भामध्ये असणारं जे विवेचन आहे ते देखील त्यांनी केलेलं आहे, असं आपल्याला लक्षामध्ये येऊ शकेल. म्हणजे महानुभाव संप्रदायाचं तात्विक असणारं दर्शन एका बाजूला जसं घडतं, तसं महानुभाव संप्रदायामध्ये असणाऱ्या ज्या असंख्य व्यक्ती आहेत, त्यापैकी काही ठराविक व्यक्तींना डोळ्यासमोर घेऊन त्यांनी हे सगळं विवेचन केलेलं आहे, असं आपल्याला म्हणता येईल. यातल्या फक्त एका ग्रंथाचा उल्लेख फक्त मी करतो. युगद्रष्टा चक्रधर स्वामी या नावाची जी कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे, या कादंबरीमध्ये त्याचं वैशिष्ट्य असं आहे की ही पात्रमुखी निवेदन करणारी कादंबरी आहे. आज जर समजा आपण लीळाचरित्राचा ज्या वेळेला विचार करतो, त्यावेळेला त्याचं असणारं जे निवेदन आहे ते वेगवेगळ्या लोकांचं असणारं निवेदन आहे. जसं आहे त्याच पद्धतीने इथं आपल्याला असं लक्षामध्ये येईल की इथे महदाईसा निवेदन करते आणि तिच्या निवेदनातनं ही कादंबरी साकारलेली आहे. याचं आणखीन एक वैशिष्ट्य फक्त मी सांगतो या ग्रंथाचं, की या ग्रंथामध्ये ज्या ज्या लेखकांनी लेख लिहिलेले आहेत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब बिडकर यांच्या लेखनाच्या काही मर्यादासुद्धा सांगितलेल्या आहेत. जे ज्या वेळेला समीक्षापर लेख असं ज्या वेळेला म्हटलं जातं, त्यावेळेला हे जे समीक्षापर लेखन असतं त्यावेळेला ते फक्त गोडी 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 गोड 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 अशा पद्धतीचं असून चालत नाही. याच्यामध्ये असणारे जे लेखक आहेत त्यांनी अगदी सहजपणाने, म्हणजे अगदीच सांगायचं झालं तर मला वाटतं इथं डॉक्टर राजेंद्र राऊत बसलेले आहेत, त्यांनीसुद्धा त्यांच्या एका लेखामध्ये अशाच पद्धतीचा प्रश्न उपस्थित केलेला आहे की हे लेखन म्हणजे आत्मचरित्र आहे की कादंबरी आहे, अशा पद्धतीचा प्रश्न ते उपस्थित करतात. हा साहित्यिक असणारा प्रश्न आहे. जे आवलगावकरांनी तसं केलेलं जरी समजा नसतं, त्यांनी तत्त्वज्ञानाच्या पातळीवरती वेगळ्या पद्धतीने उलगडा केलेला आहे. म्हणजे आपल्याला असं लक्षामध्ये की याच्यामध्ये जे वेगवेगळे लेखक लिहितात त्या वेगवेगळ्या लेखकांच्या स्वतंत्र मनाने असणाऱ्या भूमिका. आणि या ग्रंथाचं सगळ्यात शेवटचं वैशिष्ट्य म्हणजे असं की ग्रंथरचना हिंदीमध्ये आणि याच्यावरती लिहिलेले लेख मराठीमध्ये. ही साधी गोष्ट नाही. म्हणजे ज्या वेळेला समीक्षा द्यायची असते, समीक्षणात्मक आपल्याला काही ज्या वेळेला लिहायचं असतं, त्यावेळेला येणारी आपली अडचणीचा भाग असा असतो की मी हिंदीचं वाचायचं आणि विचार मात्र मराठीमध्ये करायचा. मग बाबासाहेबांच्या लेखणी जी आहे त्या लेखणीची कोणती गुणवैशिष्ट्ये आहेत त्याचा शोध घ्यायचा. मग मराठीमध्ये अशा प्रकारचा ग्रंथ आहे का, हा खरं म्हटलं तर असणारा प्रश्न आहे. असा ग्रंथ एखादा असूही शकेल, पण तो अपवादाने असणारा ग्रंथ आहे. आणि असं अपवादात्मक असणारं जे काम आहे ते डॉक्टर कोमल ठाकरे आणि संजय जगताप यांनी केलेलं आहे. म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि त्याच्याबरोबरीला बाबांचा आज अभिष्टचिंतन सोहळा तर झालेलाच आहे. विद्वानांच्या पुढे आमच्यासारख्यांनी तुम्हाला शुभेच्छा देणं हे आम्हाला न शोभणार आहे. खरं म्हटलं तर तो आमचा अधिकारसुद्धा नाही आहे. पण तरी देखील आपल्याला निरामय आरोग्य लाभावं, दीर्घायुष्य आपल्याला लाभावं, अशा प्रकारची प्रार्थना मी श्री सर्वज्ञ चक्रधर स्वामींच्या चरणी करतो. आपल्या सर्वांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय श्रीकृष्ण.